Good morning, students. So let's start with the next point in the chapter number 3, compass traverse survey, that is included angles. Starts with the definition of included angle. With the help of compass, we just observe the bearings from the prismatic compass on the field or a particular line or a particular traverse. But here we calculate the included angle, or simply we call as angle, interior included angle. For that purpose we observe the bearings from the prismatic compass and then calculate the angle from that observations. Here directly we can't measure the angle with the compass. कंपास ट्रॅव्हर्स सर्वे याच्यामध्ये काय करतोय आपण, लिनियर मेजरमेंट्स आणि अँग्युलर मेजरमेंट्स दोन्ही ऑब्झर्व करतोय. इन केस ऑफ ट्रायंग्युलेशन, दॅट इज सेकंड चॅप्टर, त्याच्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे तर लिनियर मेजरमेंट्स घेतले. देर आर नो एनी अँग्युलर मेजरमेंट्स टेकन इन द ट्रायंग्युलेशन, बट हिअर इन द ट्रॅव्हर्सिंग वी observe the linear measurement as well as angular measurements, but that particular angular measurements observe in the form of bearings only, not directly the angle. Here let's see the definition. By using prismatic compass, the angle between the two survey lines cannot be read directly. However, knowing the bearings of the two lines, the angle between them can be calculated. So the angle between the two consecutive lines is called as included angle. दोन लाईन्स आहेत बघा, तिथं ड्रॉइंगमध्ये दिसतंय खाली स्केचमध्ये तुम्हाला, ए बी आणि ए सी या दोन सर्वे लाईन्स आहेत. स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट ए टू बी अँड ए टू सी, या दोन सक्सेसिव्ह लाईन्स आहेत. बिकॉज त्याचा एक कॉमन ओरिजिन आहे, तो म्हणजे ए. या दोन लगतच्या आहेत, मग त्याच्यामध्ये फॉर्म होणारा अँगल, तो डबल लाईननी जो अँगल दाखवला आहे इन्क्लुडेड अँगल असं तिथं नोट केलेलं आहे. तर तो जो काय अँगल आहे त्याला काय म्हणायचं इथं, इंटेरियर इन्क्लुडेड अँगल. इन्क्लुडेड अँगल, दोन लगतच्या सर्वे लाईन्सनी फॉर्म होणारा अँगल. द अँगल मे बी एक्सटेरियर और इंटेरियर, द समेशन ऑफ दीज अँगल्स इक्वल्स टू 360. म्हणजे इंटेरियर आणि एक्सटेरियर याची बेरीज 360 असते, इक्वल टू सर्कल 360 डिग्री. म्हणजे जो आत्ता दाखवला आहे आणि बाहेरचा जो असेल स्टार्टिंग फ्रॉम बी अँटी क्लॉकवाईज अप टू सी, इथं तो दाखवलेला नाही आहे, तो अँगल हा एक्सटेरियर असणार. आणि इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूचा, जो ट्रॅव्हरच्या आतमध्ये असेल त्याला आपण इंटेरियर म्हणायचं. मग आता याच्यामध्ये दोन बेरिंग आपण ऑब्झर्व करणार आहे. सपोज θ1 इज द फर्स्ट बेरिंग, दॅट इज ए बी या लाईनचं बेरिंग असेल होल सर्कल बेरिंग, आणि θ2 हे ए सी या लाईनचं होल सर्कल बेरिंग असेल θ2. मग आता ए बी ही लाईन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, फॉर एक्झाम्पल 30 डिग्री 15 मिनिट्स हे त्याचं बेरिंग असेल, आणि θ2 ए सी ही जी लाईन आहे त्याचा बेरिंग आहे θ2. फॉर एक्झाम्पल सेकंड क्वाड्रंटमध्ये 105 डिग्री 30 मिनिट्स. जस्ट वी टेकन द वन एक्झाम्पल. ठीक आहे, θ1 θ2 अवेलेबल आहेत आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, अँगल बी ए सी, दॅट इज इंटेरियर इन्क्लूड अँगल बी ए सी, दॅट इज अँगल ए. इन शॉर्ट अँगल बी ए सी हा क्लिअर एक्झॅक्ट सांगितला मी तुम्हाला, त्याला अँगल ए असं पण आपण म्हणू शकतो. मग तो कसा फाइंड आउट करू शकतो आपण बघा, तर त्या ड्रॉइंगमध्ये बघायचं आहे. तर होल सर्कल बेरिंग ऑफ लाईन ए सी दॅट इज θ2 मायनस होल सर्कल बेरिंग ऑफ लाईन ए बी दॅट इज θ1, हे जर केलं तर आपल्याला काय मिळणार, तर इंटेरियर इन्क्लूड अँगल ॲट ए हा मिळेल. 105 डिग्री 30 मिनिट वजा 30 डिग्री 15 मिनिट्स, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 75 डिग्री 15 मिनिट्स हा आपल्याला अँगल मिळतं. ठीक आहे, तर हा पार्ट इंटेरियर इन्क्लुडेड अँगलचा राहिला होता. तर त्यानंतर आपल्याला याच्या एक्झाम्पलकडे जायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ included angles from the given bearings. Problems on included angle हेडिंग आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. द बेरिंग्स ऑफ द लाईन्स ओ ए, ओ बी, ओ सी अँड ओ डी आर 30 डिग्री 30 मिनिट्स, 140 डिग्री 15 मिनिट्स, 220 डिग्री 45 मिनिट्स अँड 310 डिग्री 30 मिनिट्स रिस्पेक्टिवली.
4 लाईन्स दिलेत आणि त्याचे बेअरिंग्स दिलेत. फाइंड द अँगल्स, अँगल AOB, अँगल BOC अँड अँगल COD. आता याच्यामध्ये काय बघा काय दिलंय आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. अँगल AOB, अँगल BOC, अँगल COD. आता स्टार्टिंग स्टेशन आपलं काय आहे, सेंट्रल स्टेशन आहे O, आणि O पासून त्या लाईन्स ह्या पास होत आहेत. O पासून त्या क्वाड्रंटमध्ये अकॉर्डिंग टू द बेअरिंग्स. गिवन बेअरिंग्स होल सर्कल बेअरिंग्स आहेत, डायरेक्टली ते दिलेले आहेत, त्याला बेअरिंग्स म्हटलं आहे. हिअर बेअरिंग्स वी कॉल्ड ॲज होल सर्कल बेअरिंग्स. मग आता याच्यावरून काय करायचं, आधी स्केच ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लाईन्स काय आहेत. बघा OA या लाईनचं बेअरिंग दिलं आहे किती, 30 डिग्री 30 मिनिट्स, म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये असेल ती θ1 शो केलेलं आहे. देन OB लाईन बघा, त्याचं बेअरिंग काय 140 15 मिनिट्स, 140 15 कुठं आहे बघा, सेकंड क्वाड्रंट, θ2 रिप्रेझेंट करतो आपण त्याला OB. देन OC 220 डिग्री 45 मिनिट्स, अगेन इट इज OC थर्ड क्वाड्रंट. अँड OD चं बेअरिंग काय 310 डिग्री 30 मिनिट्स, दॅट इज लास्ट क्वाड्रंट 270 to 360 याच्यामध्ये असेल, नॉर्थ वेस्ट याच्यामध्ये 310 डिग्री 30 मिनिट्स OD ही लाईन एक्झिस्ट असेल. त्याचं बेअरिंग आहे θ4 फॉर एक्झाम्पल. हे थिटा नावं दिलेत का तर कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला सोपं जावं. मग आता बघा बेअरिंग्स ऑफ लाईन OA, OB, OC, OD हे गिवन आहे θ1 2 3 4 असं याच्यामध्ये आपण त्याला नेमिंग केलेलं आहे. मग आता अँगल AOB फॉर्म करायचा आहे, आपल्याला बघायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे अँगल AOB. मग आता अँगल AOB तुम्हाला नॉर्थ टू साऊथ टुवर्ड्स ईस्ट एवढी हाफ डायग्रॅमच फक्त ऑब्झर्व करा. अँगल AOB हा फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. अँगल AOB कसा फाइंड आउट करू आपण, θ2 मायनस θ1, बरोबर आहे, θ2 मायनस θ1 याच्यामध्ये, दॅट इज बेअरिंग ऑफ लाईन OB मायनस बेअरिंग ऑफ लाईन OA हे आपल्याला करावं लागेल. मग आपल्याला आन्सर मिळणार आहे 109 डिग्री 45 मिनिट्स. बघा लक्षात येते, प्रॅक्टिस करायची आहे याची. तर अँगल BOC कसा फाइंड आउट करता येईल आपल्याला, अँगल BOC ईस्ट अँड वेस्ट टुवर्ड्स साऊथ, बॉटमचा हाफ पार्ट तुम्हाला बघावं लागेल BOC. त्याच्यामध्ये बघा अँगल BOC कसा फाइंड आउट करतोय आपण, तर बेअरिंग ऑफ OC मायनस बेअरिंग ऑफ OB, मोठ्यातून ते छोटं बेअरिंग θ2 हे वजा करावं लागेल. θ3 मायनस θ2 आपल्याला काय मिळणार आहे, इन्क्लुडेड अँगल, इंटेरियर इन्क्लूड अँगल ॲट BOC. ठीक आहे, तो की त्याला 80 डिग्री 30 मिनिट्स. देन लास्ट COD, दॅट इज अगेन नॉर्थ साऊथ टुवर्ड्स वेस्ट, हा पार्ट बघा ऑब्झर्व करा. अँगल COD फाइंड आउट करायचा आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे अवेलेबल, तर बेअरिंग ऑफ OD हे आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामधून बेअरिंग ऑफ OC हे वजा करा, म्हणजे टोटल होल सर्कल बेअरिंग ॲट D नाही का, OD लाईनचं होल सर्कल बेअरिंग स्टार्टिंग फ्रॉम नॉर्थ टुवर्ड्स D क्लॉकवाईज. बघा OD त्याची व्हॅल्यू दिली 310 डिग्री 30 मिनिट, वजा बेअरिंग ऑफ OC हे करावं लागेल, दॅट इज θ3 त्याच्यामधून वजा करा 220 डिग्री 45 मिनिट्स. मग जो काय रिमेनिंग पार्ट राहतोय तो आपला अँगल असेल, अँगल COD 89 डिग्री 45 मिनिट्स. एक सिंपल एक्झाम्पल होतं. अपार्ट फ्रॉम दिस आपल्याला पुढे जायचं आहे, पुढच्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये एक एक्झाम्पल याच्यातून सॉल्व करून बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, द फोर बेअरिंग्स ऑफ द लाईन्स AB, BC, CD अँड DE आर 45 30 120 15 230 and 280 degree 45 minutes respectively. Find the angles B, C and D. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दिस बिअरिंग्स आपल्याला खाली ड्रॉइंग हे ड्रॉ करावं लागणार ऑलवेज, त्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही की आपल्याला अँगल हा कसा फाइंड आउट करता येईल. विथ द हेल्प ऑफ विच टू बिअरिंग्स वी कॅल्क्युलेट द अँगल, हे आपल्याला कशावरून समजणार आहे, तर डायरेक्टली गिवन डाटा याच्यावरून नाही समजणार, तर ऑब्झर्वेशन जे काही गिवन ऑब्झर्वेशन्स आहे, गिवन डाटा आहे त्याच्यावरून आपल्याला
तो ट्रॅव्हर्स प्लॉट करावा लागणार आहे. आता इथं डिफरंट लाईन्स आहेत ABBCCD अँड DE. बरोबर आहे. या काय सर्वे लाईन्स दिलेत 4. बरोबर आहे. 4 सर्वे लाईन्स दिलेत आणि फायनली E to A हे दिलेलं नाही, म्हणजे तो काय क्लोज ट्रॅव्हर्स नाही आहे, ओपन ट्रॅव्हर्स आहे. ठीक आहे. ड्रॉइंगमध्ये पण तुम्हाला तसं दिसतंय E to A हे काय क्लोज झालेलं नाही. अकॉर्डिंग टू द बेरिंग्स आपल्याला काय करायचं आहे, ट्रॅव्हर्स ड्रॉ करायचा आहे. नॉट टू स्केल, प्रोपोर्शनेट ट्रॅव्हर्स ड्रॉ करायचा. AB या लाईनचं बेरिंग दिलं आहे. आता इथं 4 बेरिंग्स दिलेत, लक्षात घ्या. आणि 4 बेरिंग्स आणि होल सर्कल बेरिंगमध्ये काय फारसा फरक नाही आहे, लक्षात घ्या. 4 बेरिंग्स अँड बॅक बेरिंग्स आर ऑल्सो द फॉर्म ऑफ WCBs, नॉर्थपासून क्लॉकवाईज टुवर्ड्स द सर्वे लाईन. मग आता फक्त त्याला 4 बेरिंग का म्हणायचं, इन द डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ ए सर्वे 4 बेरिंग, इन द डायरेक्शन ऑफ अपोजिट टू द सर्वे प्रोग्रेस ऑफ अपोजिट डायरेक्शन टू द सर्वे इज कॉल्ड बॅक बेरिंग. ठीक आहे. मग आता याच्यावरून 4 बेरिंग काय आहे बघा, AB या लाईनचं 45-30 अकॉर्डिंग टू दॅट क्वाड्रंट अँड डायरेक्शन आपण ती लाईन ड्रॉ केली आहे. देन B to C काय आहे 120-15 सेकंड क्वाड्रंट. देन C to D 230 minutes 200 degree 30 minutes. देन D to E किती 280-45 फोर्थ क्वाड्रंटमधून तो DE लाईन पास होती आहे. ठीक आहे. एवढं आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर बघा, याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. अँगल्स फाइंड आउट करायला आपल्याला काय आवश्यकता आहे, कशाची. अँगल A हा फाइंड आउट होणार नाही, अँगल E पण फाइंड आउट होणार नाही. अँगल B, C आणि D हे फाइंड आउट होतील. तर अँगल B फाइंड आउट करायला काय लागेल आपल्याला तर ड्रॉइंगमध्ये बघायचं. फॉर अँगल B जे काय कॅल्क्युलेशन केलेत अँगलचे BCD, त्याच्या खाली बॉटमला 3 स्केचेस ड्रॉ केलेत. फॉर अँगल B, फॉर अँगल C अँड फॉर अँगल D. त्याच्यामध्ये ऑब्झर्व करा. फॉर अँगल B साठीची स्केच बघा. ABC हा एक पार्ट दाखवला आहे, त्याला स्मॉल पार्टमध्ये डिवाईड केलं आहे नाही का. त्याच्यामध्ये बघा 4 बेरिंग ऑफ BC किती दिलेले आपल्याला तर 120 डिग्री 15 मिनिट. बरोबर आहे. मग त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल तर इंटेरियर अँगल B कसा फाइंड आउट केला आहे, बॅक बेरिंग ऑफ AB मायनस 4 बेरिंग ऑफ BC. बरोबर आहे. ABचं बॅक बेरिंग हा आपल्याला फाइंड आउट करावं लागणार, दॅट इज B कडून A कडे असणारं बेरिंग नॉर्थपासून क्लॉकवाईज टुवर्ड्स A हे फाइंड आउट करावं लागणार आहे आपल्याला. ते कसं फाइंड आउट करणार आपण तर आपल्याकडे ABचं 4 बेरिंग आहे, त्याच्यामध्ये ॲड 180 करा बिकॉज इट इज स्मॉलर दॅन 180. ॲड 180 केलं आपल्याला काय मिळालं बॅक बेरिंग ऑफ AB. बरोबर. बॅक बेरिंग ऑफ AB मायनस 4 बेरिंग ऑफ BC जे आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. ते जर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे इंटेरियर अँगल, इंटेरियर इन्क्लूड अँगल. इंटेरियरलाच काय म्हणतो मी इंटरनल असं नाव आहे त्याला. इंटेरियर हा सर्वेइंग टेक्निकल नेम आहे, इंटेरियर अँड एक्सटेरियर. ठीक आहे. इंटेरियर अँगल मिळतोय तो मिळाला 105 डिग्री 15 मिनिट्स. त्याच्यासाठीचं ड्रॉइंग पार्ट जो आहे अँगल बीचा तो इथं बॉटमला ड्रॉ करून दिलेला आहे. ते सेम फॅशनमध्ये तुम्हाला अँगल C अँड D हे फाइंड आउट करायचे विथ द हेल्प ऑफ गिवन फिगर्स. ठीक आहे. तर हे तुम्ही प्रॅक्टिसला करायचं आहे. सो इथं थांबूया आपण. ठीक आहे. तर सगळ्यांना बेस्ट विशेष फॉर द एक्झामिनेशन. ओके. युनिट क्लास टेस्टसाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.